नमस्कार. सर्व द्राक्ष उत्पादकांचं द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिक आयोजित विशेष वेबिनारमध्ये इथं मनापासून मी स्वागत करतो. अनेक द्राक्ष उत्पादकांनी सद्यस्थितीत द्राक्ष उत्पादनामध्ये जी अडचण निर्माण झाली आहे ती म्हणजे द्राक्ष कमी माल निघणे, घड बाळीत जाणे, गोळेघड होणे आणि माल झिरून जाणे ह्या प्रमुख समस्याला हा सर्व द्राक्ष उत्पादकांपुढे ही समस्या जी निर्माण झाली आणि त्यावर सविस्तर मार्गदर्शन व्हावं अशी अनेक द्राक्ष उत्पादकांनी मागणी केली आणि त्यांच्या मागणीचा सूचनेचा आम्ही सकारात्मक विचार करून आजच्या विशेष वेबिनारचं इथं आयोजन केलं आहे. या वेबिनारमध्ये आपणास मार्गदर्शन करण्यासाठी द्राक्ष जगतामध्ये ज्यांचं नाव अतिशय सन्मानाने घेतलं जातं असे श्री अनिलजी म्हेत्रे सर आपल्याला ह्या द्राक्षामधील जी समस्या आहे की द्राक्षाचे गोळीघड होणं, माल झिरून जाणं, त्यानंतर द्राक्ष उत्पादनामध्ये द्राक्षाच्या घड निर्मितीमध्ये ज्या अडचणी येत आहेत त्या संदर्भात आपल्यास विस्तृत माहिती देणार आहेत. तसेच धनुका ॲग्रीटेकचे योगेशजी देवरे सर आपल्याला द्राक्ष पिकामध्ये करपा, डावणी आणि भुरी ह्या रोग नियंत्रणासंदर्भात माहिती देणार आहेत. तरी मी पुनश्च आपल्या सर्वांचं ह्या विशेष वेबिनारमध्ये मनापासून स्वागत करतो आणि सर्वप्रथम आमंत्रित करतो धनुका ॲग्रीटेकचे सन्माननीय योगेशजी देवरे सर की त्यांनी आपली विस्तृत माहिती इथं सादर करावी. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव योगेश राजेंद्र देवरे. मी धानुका या कंपनीचं नाशिक, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करतो. आज या मीटिंग घेण्याचा उद्देश एकच आहे की द्राक्षामध्ये येणारे जे काही रोग आहेत जसं डावणी, भुरी आणि करपा या रोगांचं धानुकाच्या प्रोडक्ट सोबत आपण कसं नियोजन करू शकतो. मी धानुकाचे तुम्हाला मेलेड्यू, निसोडियम, किरारी आणि कोनिका या 4 प्रोडक्टबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, मेलेड्यूबद्दल जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मेलेड्यूबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आहे. पण याच्यात मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की मेलेड्यू आता धानुका कंपनीकडे आलं आहे. तुम्ही बघू शकता समोर पॅकशॉट आहे, तर तिथं धानुकाचा लोगो आहे. बाकी पॅकिंग सेम आहे. तर 100% तुम्ही मेलेड्यूचा वापर करा. तर मेलेड्यू कधी वापरले पाहिजे, मेलेड्यू वापरण्याची स्टेजेस कुठली आहे. तर पहिली स्टेज असते एक पोंगा स्टेज, जी जवळजवळ छाटणीनंतर 7 ते 10 दिवसांनी येत असते. आणि ही बघू शकतो आपण. दुसरी म्हणजे 3 ते 5 पानाची अवस्था, जी छाटणीनंतर जवळजवळ 11 ते 14 दिवसानंतर येत असते. तर मेलेड्यू ह्या स्टेजेसला का वापरलं पाहिजे, त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा कधी पण आपण मेलेड्यू वापरतो, काही शेतकऱ्यांचे अनुभव पण आहेत मेलेड्यूबद्दलचे, की जेव्हा डावणी पोंग्यामध्ये येतो किंवा कवळ्या पानांवर येतो, जर त्या ठिकाणी आपण असं औषध वापरणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळं त्या पानाला किंवा त्या पोंग्याला कुठंही इजा पोचणार नाही. मेलेड्यू वापरल्यानंतर जर तिथं डावणी आलेला असेल, नॉर्मल कुठंतरी दिसत असेल, तर तुम्हाला जळालेला तिथं दिसत नाही. एकदम फाईनपणे त्याला मेलेड्यू कंट्रोलमध्ये आणत असतं. मेलेड्यूचा विचार केला तर त्याच्यात ॲप्रोवलिकार एक सिस्टमिक आणि ट्रान्सलॅमिनार एक औषध आहे आणि दुसरं म्हणजे प्रोपिनेब आहे, जे कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करत असतं. त्यामुळे मित्रांनो, 1 लिटरला 3 ग्राम या पद्धतीने तुम्ही मेलेड्यूचा वापर करू शकता. आणि एक्सपोर्टसाठी त्याचा PHI 75 दिवसाचा आहे. एवढी गोष्ट आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरं प्रोडक्ट आहे ते म्हणजे कोनिका. कोनिका द्राक्ष शेतीत का वापरलं पाहिजे, ते का महत्त्वाचं आहे. कोनिका भरपूर शेतकरी गेल्या 2-3 वर्षापासून हा ब्रँड खूप मोठा झाला आहे द्राक्ष शेतीसाठी. आणि 2 वर्षापूर्वी आपण जर बघितलं, सांगली मार्केटला एवढा काही पाऊस नव्हता, कडकच ऊन होतं, पण लोकांनी करप्याचं नियोजन व्यवस्थित केलेलं नव्हतं काही ठिकाणी. तर मण्यांवर जे 7 ते 8 mm मण्यांवर डाग आले होते, ते करप्याचे होते. लोकांनी डावणी म्हटला, पण नंतर काही अनालिसिस केल्यानंतर कळालं की त्याच्यावर करप्याचे डाग आहेत. तर ते कुठले डाग होते, ते होते जीवाणूजन्य करप्याचे. मग आपण नेहमी विचार करत असतो की जीवाणूजन्य करपा हा फक्त पावसाळ्यात येत असतो, पावसाळ्याचं वातावरण झालं तेव्हा येत असतो. पण द्राक्षामध्ये तशी परिस्थिती जरा वेगळीच आहे. म्हणून कोनिका हे तुम्ही फेलफुटी अगोदर आणि फेलफुटी नंतर याची फवारणी करणं खूप आवश्यक आहे शेतकरी बंधूंनो. कारण की फेलफुटीच्या दरम्यान आपण झाडाला इजा करत असतो. फेलफूट काढणं म्हणजे एक प्रकारची इजा करतोय आपण, त्याला जखम देतोय. त्या जखमेतनं तुम्हाला करपा तिथं आत जाताना दिसत असतो आणि म्हणून करप्याचा प्रादुर्भाव तिथून सुरुवात होत असते. त्यामुळे फेलफुटी अगोदर आणि फेलफुटी नंतर म्हणजे आपण पहिली फवारणी बघू शकतो 6 ते 10 पानांची अवस्था, म्हणजे जवळजवळ 11 ते 17 दिवसानंतर छाटणीनंतर तुम्ही कोनिकाची पहिली फवारणी करू शकता.
कोनिकाचा डोस हा 300 ग्रॅम प्रति एकर आहे, 250 नाही. त्याचा PHI 70 दिवसाचा आहे. काही शेतकरी बंधूंचा एक प्रश्न असतो की करपा कसा ओळखायचा, म्हणजे तुमचा बुरशीजन्य करपा आणि जीवाणूजन्य करपा याच्यातली फरक कसा ओळखायचा असता. तर समोर तुम्हाला दाखवलेलं आहे मी, जो अँथ्रॅक्नोज दिसतो आपल्याला, ज्या पानावर होल पडलेले असतात त्या होलाच्या कडाला पिवळ्या कलरचा राऊंड आलेला असतो, छिद्र पडलेले असतात, त्याला आपण बुरशीजन्य करपा म्हणू शकतो. तर पण जीवाणूजन्य करपा कसा? जीवाणूजन्य करपा तुम्ही बघू शकता उजव्या साईडला एक पानाच्या मागच्या साईडला पाणी सुटलेल्यासारखे डाग तिथं पडलेले तुम्हाला दिसतात, तपकिरी आणि काळसर. हा सिंपल असा साधा फरक तुम्ही याच्यातला ओळखू शकता, जेणेकरून ते सिम्पटम्स पाहिल्यानंतर तुम्ही योग्य औषध तिथं वापरलं पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, कोनिकाची फवारणी फेलफुटीच्या अगोदर आणि फेलफुटीनंतर तुम्ही करू शकता. फेलफुटीनंतर जवळजवळ छाटणीनंतर 18 ते 21 दिवसांनी तुम्ही करू शकता. याच्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपण फेलफुटीनंतर काही फॉस्फेटिल कंटेन असणारे काही औषधी तिथे वापरत असतो. तर काळजी घेण्याची गोष्ट एकच आहे, फॉस्फेटिल आणि कॉपर हे जर दोघांच्या संपर्कात आले तर ते रिॲक्ट होत असतात, तिथं आपल्या बागेला कुठं ना कुठं नुकसान होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं कोनिका आणि फेलफुटीनंतर जर तुम्ही कुठला फॉस्फेटिल कंटेन असणारं औषध वापरत असणार, त्याच्यात कमीत कमी 48 तासाचा गॅप असणं गरजेचं आहे. 48 तास कमीत कमी. त्याच्यानंतर तुम्ही वापरलं तर काही अडचण येणार नाहीये. पण समजा करप्याचा प्रादुर्भाव जास्त असेल तर तुम्ही कोनिका वापरलं पाहिजे, आणि समजा डाउनीचा प्रादुर्भाव असेल तर तुम्ही दुसरे कंटेन वापरून नंतर कोनिकाचा स्प्रे घेऊ शकता. त्यामुळे मित्रांनो, कोनिका वापरताना कुठल्याही त्याच्यात मिक्सिंग करू नका, कुठलंही कीटकनाशक, कुठलंही बुरशीनाशक त्याच्यात टाकू नका, कारण की कॉपर आणि कासुगामायसिन हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे करप्यासाठी, जीवाणूजन्य करप्यासाठी, बुरशीजन्य करप्यासाठी. त्याच्यात कुठलंही टाकू नका. काय होईल, याच्याने नुकसान तर होणार नाही, पण कुठलं ना कुठलं एक प्रोडक्ट तिथं काम करेल, एक प्रोडक्ट करणार नाही. आणि मागच्या काही मीटिंगमध्ये मला एक शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला होता की कोनिका कधी वापरलं पाहिजे, सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी. जर कडक ऊन पडलेलं आहे, बऱ्यापैकी म्हणजे मोकळं वातावरण आहे, तर तुम्ही कोनिकाची फवारणी ही संध्याकाळी 4 नंतर केली तर अतिउत्तम राहील. कारण की काही शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे की समजा कडक उन्हात जर कोनिका वापरलं तर झाड थोडं अशक्त पडत असतं. 100% कोनिकाची फवारणी जर तुम्ही दुपारी घेतली तर झाड अशक्त पडण्याचे कारण एकच आहे, त्याच्यात कासुगामायसिन आहे. जेव्हा आपल्याला सर्दी आणि खोकला होत असतो, डॉक्टरकडे आपण गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिक लिहून देत असतो. अँटीबायोटिक घेतल्यानंतर आपल्याला अशक्तपणा, एक सुस्तपणा थोडा जाणवत असतो. तर सुस्तपणा का जाणवतो? आपलं अँटीबायोटिकमुळे. तर कोनिकामध्ये कासुगामायसिन हे अँटीबायोटिक. जर तुम्ही त्याला उन्हात घेतलं किंवा दुपारी याच्यात फवारणी केली तर तुम्हाला झाड हे थोडं अशक्त पडलेलं दिसेल. त्याच्यात अँटीबायोटिक, त्याचं नुकसान काहीच होत नसेल, 2 दिवसात रिकव्हरी होत असते. पण तरी पण जर आपण संध्याकाळी कोनिकाची फवारणी घेतली तर तुम्हाला संध्याकाळी रात्रभर त्याला थोडा आराम भेटेल, शांतता भेटेल आणि थंड हवा भेटेल. त्यामुळं कुठल्याही पद्धतीचा तुम्हाला फरक 100% जाणवणार नाही. हे झालं कोनिकाबद्दल. कोनिका एक चांगलं औषध आहे. ऊन राहो, पाऊस असो, पण याची एक फवारणी टाकणं आवश्यक आहे. तुम्हाला चांगलं नियोजन करप्याचं आणि जीवाणूजन्य करप्याचं कोनिका 100% देईल. तर मित्रांनो, यानंतरचं प्रोडक्ट आहे किरारी. किरारी हे एक जापनीज टेक्नॉलॉजीचं प्रोडक्ट आहे. त्याच्यात ॲम्युसल्फरॉन आहे 20%. किरारी, माझा जो अनुभव आहे, मला 1.5 वर्ष झालं आता नाशिकमध्ये काम करताना, तर ज्या ज्या शेतकऱ्यांना मी भेटलो ज्यांनी किरारी वापरलेलं आहे, असा मला एकही शेतकरी भेटला नाही की त्याने सांगितलं की साहेब मला किरारीचे रिझल्ट आले नाही. एवढं सुंदर आणि एक उपयुक्त असं द्राक्षासाठी, डावणीसाठी हे प्रोडक्ट आहे किरारी. किरारी म्हणजे कशा पद्धतीने काम करतं, पहिले आपण बघून घेऊ की कुठल्या कुठल्या स्टेजेसला किरारी वापरला पाहिजे. त्याची पहिली स्टेज आहे दोडा अवस्था, म्हणजे आपण जी पहिली टिपिंग अवस्था म्हणतो ती, आणि दुसरी स्टेज मी तुम्हाला इथं दाखवतो. दुसरी स्टेज येते त्याची बेरी सेटिंग अवस्था, ही तुम्ही बघू शकता, बेरी सेटिंग अवस्था. तर ह्या 2 वेळेस तुम्हाला किरारी वापरणं खूप आवश्यक आहे. तर ते का? बेरी सेटिंग अवस्था तुम्ही बघता समोरची, आणि ही जी आहे अवस्था, एक पहिली टिपिंगची अवस्था, ही समोर आलेली. या स्टेजेसला किरारी का वापरलं पाहिजे? किरारीची कार्यप्रणाली मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. एक थर भेदक म्हणून किरारी काम करत असते, म्हणजे ॲम्युसल्फरॉन काम करत असते. किरारी फवारणी झाल्यानंतर ते कॉन्टॅक्ट आणि लोकल सिस्टेमिक या दोन्ही ॲक्शनने काम करत असते. कॉन्टॅक्ट आणि लोकल सिस्टेमिक, तसं बघायला गेलो तर कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक हे 2च शब्द बरोबर आहेत. पण लोकल सिस्टेमिक म्हणजे काय? लोकल सिस्टेमिक म्हणजे मुरणे. समजा एखाद्या कपड्यावर आपण पाणी टाकले किंवा कुठलं काही
लिक्विड टाकल्यानंतर ते मुरत असतं ना, त्या पद्धतीने ॲमिसल्फॉरॉन हे मुरत असते. तर किरारी फवारल्यानंतर किरारीच्या कॉन्टॅक्टमध्ये जो काही हिरवेपणा येईल, तुमच्या घडावर हिरवेपणा असेल, बेरीवर हिरवेपणा असेल, पानावर हिरवेपणा असतो, त्याच्यावर जर किरारी गेलं तर ते म्हणजे जवळजवळ खालच्या लेवलला, तो वरचा जो वॅक्स असतो ना त्याच्या खालच्या लेवलला जाऊन मुरून तिथं बसत असते. पण ते मुरण्यासाठी त्याला लागतं जवळजवळ 2 ते 2.5 तास. आता काही भरपूर नवीन प्रोडक्ट आले, ते कम्युनिकेशन करतात की 20 मिनिटं जरी भेटले तरी प्रोडक्ट चांगलं काम करतं. अजिबात नाही. कुठलंही कॉन्टॅक्ट औषध जे लोकल सिस्टमिक आहे ते वापरल्यानंतर कमीत कमी 2.5 ते 3 तास पाऊस नाही आला पाहिजे. तेव्हाच ते 100% चांगलं काम करत असतं. तसंच किरारी एकदा का त्या लेअरच्या खाली बसलं, खाली मुरलं, 3 तास जरी भेटले, रात्रभर बी पाऊस झाल्यानंतर तरी तुम्हाला डाउनी तिथं दिसणार नाही, कारण की किरारी ऑलरेडी आतमध्ये जाऊन बसलेलं आहे. तर मित्रांनो, किरारी हे 100% वापरलं पाहिजे तुम्ही पहिल्या टिपिंगला, आणि नंतरची जी मी अवस्था सांगितली तुम्हाला बेरी सेटिंगला, ही जी अवस्था आहे या अवस्थेत किरारी का वापरलं पाहिजे. तुम्ही बघू शकतात की बेरीच्या वरती सुद्धा एक वॅक्स लेअर असतो, म्हणजे आपल्या मण्यांवर, तिथं सुद्धा डाउनीचा प्रादुर्भाव येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळं तुम्ही ह्या स्टेजला जरी किरारी वापरलं ना, त्या वॅक्सला पेनिट्रेट करून ते मध्ये जाऊन त्याचं काम करून देत असतं. त्यामुळं किरारी वापरणं खूप आवश्यक आहे. आणि ह्याच वर्षी आपलं 2025 जे वर्ष आहे, ह्या वर्षी सुद्धा आपण किरारीला फार्मर लकी ड्रॉ आणलेला आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हा लकी ड्रॉ आणलेला आहे. आम्ही जे कंपनी प्रतिनिधी असतो की आम्ही प्रयत्न करत असतो की शेतकऱ्यांना काही ना काही कुठून ना कुठून फायदा करून दिला पाहिजे. सध्या या वर्षाची परिस्थिती वाईट आहे, पण असो, जेवढे प्रयत्न आम्हाला चांगले करता येतील शेतकऱ्यांसाठी तेवढे आम्ही करत असतो. तर त्या फार्मर लकी ड्रॉमध्ये सगळ्यांनी भाग घ्या. तुमच्या जवळच्या दुकानात त्याची माहिती विचारा, ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रोडक्ट आपण बघू शकतो इथं, तो म्हणजे निसोडियम. तर शेतकरी बंधूंनो, निसोडियम हे द्राक्ष शेतीसाठी मी म्हणेल एक वरदान आहे. गेल्या 3 ते 4 वर्षापासून आपण बघतोय की भुरीचं नियोजन करणं खूप कठीण झालेलं आहे. जे काही जुने आणि चांगले औषधी आहेत त्यांनी सुद्धा काम करणं कुठेतरी बंद केलेलं आहे. त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे की ती स्पेशालिटी मॉलिक्यूल नाही आहेत. निसोडियम हे एक प्रकारचं स्पेशालिटी मॉलिक्यूल आहे. तुम्ही जर निसोडियमची बॉटल घेतली, त्याच्यात तुम्हाला दिसेल कंटेन सायफ्लोफेनामाइड. त्याच्यात कुठलेही असे 2 केमिकल आणून मिक्स केलेले हे प्रोडक्ट नाही आहे. सायफ्लोफेनामाइड हे एवढं फाईन मॉलिक्यूल आहे की आजच्या परिस्थितीत NRCG मध्ये जर कुठल्याही बुरीचं नवीन मॉलिक्यूल येत असेल तर ते निसोडियमच्या बाजूला ट्रायल टाकून बघितले जातात. तर निसोडियम कधी कधी वापरलं पाहिजे. निसोडियमची पहिली स्टेज आहे म्हणजे फुल फ्लावरिंग, जी छाटणीनंतर जवळजवळ 36 ते 45 दिवसाच्या दरम्यान येते. त्याचा एकरी डोस आहे 200 मिली आणि त्याचा pH आहे 50 दिवसाचा आहे. एक्सपोर्टसाठी ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर पहिली स्टेज आहे तुमची फुल फ्लावरिंगमध्ये, आणि दुसरी स्टेज आपण म्हणतो मनी विकास अवस्था, बेरी डेव्हलपमेंट. जेव्हा बेरी आपली 4 ते 6 mm असते ना, त्यावेळेस तुम्हाला निसोडियमची फवारणी घेणं गरजेचं आहे. तर निसोडियम ह्या दोन्ही स्टेजेसला घेणं का गरजेचं आहे? निसोडियमची कार्यपद्धती तुम्हाला सांगतो मित्रांनो. निसोडियम कशा पद्धतीने काम करतं हे तुम्ही बघू शकता. निसोडियम हे ट्रान्सलॅमिनार आणि वेपर ॲक्शन. वेपर ॲक्शन म्हणजे आपण जेव्हा घशाला किंवा नाकाला विक्स लावतो ना, त्याच्यातून जशी वेपर निघतात त्या पद्धतीने निसोडियम हे काम करत असतं. आणि ट्रान्सलॅमिनार म्हणजे काय? आपण सहजासहजी खालून फवारणी करत असतो, पण भुरी कुठे येते? पानाच्या वरच्या साईडला येत असते, बरोबर. मग ते औषध ट्रान्सलॅमिनार म्हणजे काय? जर पानाच्या खाली पण ते औषध गेलं तर ते तुम्ही रिटर्न फिरून येत नाही त्या गल्लीत, तोपर्यंतच वरती ते पोहोचलेलं असते. म्हणून हे औषध भुरीसाठी सगळ्यात चांगलं काम करतं. खास करून मित्रांनो, मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो, ही जी अवस्था आहे, या अवस्थेत काय होतं की मनीच्या मागचा जो देठ आहे त्या देठावर भुरी जर आली तर तिला कुठलंही चांगलं औषध काम करत नाही, तिच्यापर्यंत औषधच पोहोचत नाही. पण निसोडियममध्ये जी वेपर ॲक्शन आहे त्या वेपर ॲक्शनमुळं तुम्हाला खूप चांगला कव्हरेज निसोडियम तिथं देत असतं आणि ती भुरी तुम्हाला 100% तिथं कंट्रोलमध्ये आलेली दिसते. किरारी आणि निसोडियम हे दोन्ही प्रोडक्ट म्हणजे तुम्ही प्रिव्हेंटिव्ह वापरू शकतात आणि क्युरेटिव्ह, हे दोघी याच्यात चांगल्या पद्धतीने काम करतात. तर निसोडियम मित्रांनो, निसोडियम एक खूप सुंदर औषध आहे भुरीसाठी. आणि या वर्षाचा आपण अनुभव घेतला, या वर्षाचा अनुभव जर आपण घेतला तर खूप लेट छाटण्या होत आहेत. आपले प्लॉट थंडीत सापडणारच आहे, त्याच्यात काही शंका नाही आहे. जर तुमच्या बागेला चांगले घड असतील, चांगला माल असेल तर 100% तुम्ही निसोडियमचा वापर करा. खूप सुंदर औषध आहे. एक फाईन कोट निसोडियम देत असते. त्याचं तुम्ही बघणार सायफ्लोफेनामाइड EW फॉर्म्युलेशन आहे, इम्पल्सिफाईंग वॉटर. म्हणजे आपण जेव्हा घराला कलर देतो
तेव्हा जे पेंट वापरत असतो ना ते इमल्सिफाईन वॉटर असतं, ते सगळ्यात महाग असतं. एक फाईन कोट ते देत असते, म्हणून निसोडियम वापरल्यानंतर तो प्लॉट सुद्धा तुम्हाला खूप वेगळा दिसत असतो. तर माझी सगळ्या शेतकरी बंधूंना कळकळीची विनंती आहे की किरारी डाउनीसाठी आणि निसोडियम भुरीसाठी ह्या 2 प्रोडक्ट्सचा आवर्जून वापर करा. आणि त्याचसोबत एक मी शेवटचं प्रोडक्ट सांगेन तुम्हाला इथं, वेटसीट. तसं बघायला गेलो तर यावर्षी वातावरण क्लिअर आहे, पण जर समजा तुमचा प्लॉट फ्लावरिंगमध्ये असेल तर हे वेटसीट 1 लिटरला 1 मिली तुम्ही कीटकनाशक किंवा बुरशीनाशकमध्ये ॲड करून मिक्स करून तुम्ही फवारणी करू शकता. खूप सुंदर रिपोर्ट आहे त्याचे. हे ओरो कंपनीकडनं आपण घेतो. म्हणजे संत्र्याच्या वरचे जो लेअर असतो, वॅक्स असतो ना, त्याच्यापासून हे औषध बनवलेलं आहे. याच्यात कुठल्याही पद्धतीचं केमिकल नसतं. जेव्हा तुम्ही फ्लावरिंगमध्ये वेटसीटचा वापर करतात तर एक नॉर्मल पाऊस जो म्हणतो ना आपण सकाळचा, नॉर्मल पाऊस, जोरदार नाही, त्या पावसाचं पाणी हे फुलामध्ये साचू देत नाही. त्यामुळं फुलकूस जी म्हणतो आपण, फुलकूस, तर ते फुलकूस तिथं होऊ देत नाही. आणि सकाळी जो दव पडत असते ना त्याच्याने पण ती फुलकूस होऊ देत नाही. त्याच्यामुळं वेटसीट तुम्ही 1 लिटरला 1 ml 100% वापर पाहिजे. खूप सुंदर प्रोडक्ट आहे. त्याचप्रमाणे आता बऱ्यापैकी मी प्रोडक्टची इन्फॉर्मेशन सगळ्यांना दिलेलीच आहे. मी किरारीचा फार्मर लकी ड्रॉपबद्दलही तुम्हाला थोडी माहिती दिलेली आहे. पण शेतकरी बंधूंनो, हे सगळं करत असताना, सर्व गोष्टी करत असताना आपण एक गोष्टीचा ह्या वर्षी भान ठेवला पाहिजे आणि थोडं कॅल्क्युलेशन केले पाहिजे की मागच्या वर्षी आपल्या बागेला किती घड होते, आपल्याला उत्पन्न किती आलं होतं, त्याच्यातनं आपल्याला नेट प्रॉफिट किती झालं होतं आणि आपला खर्च किती झाला होता. तर ह्या वर्षाची परिस्थिती जरा वेगळी आहे. यावर्षी हे चेक करणं गरजेचं आहे की आपल्याला आपल्या बागेत किती घड आहेत प्रत्येक झाडाला. त्या घडाचा हिशोब तुम्ही लावू शकतात, किती उत्पन्न निघणार आहे, आणि त्या हिशोबानेच तुम्ही खर्च करा. महागड्या औषधीच्या मागे लागू नका. स्वस्त औषधी जेवढं चांगले नियोजन करता येईल तेवढं करा. आणि तुम्हाला शाश्वती देतो, धानुका कंपनी ही इंडियन कंपनी आहे. याचे प्रोडक्ट तुम्हाला स्वस्तात चांगल्या रेटमध्ये भेटतात. त्यामुळं जेवढं नियोजन तुम्हाला चांगलं करता येईल, कमी खर्चात चांगलं उत्पन्न, यावर्षी त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद. नमस्कार. द्राक्षाची जी गोळीबहार छाटणी आहे, ऑक्टोबर कटिंग, याच्यावर एक चर्चासत्र आयोजित जे केलेलं आहे द्राक्ष विज्ञान मंडळ यांच्याकडून, त्याच्यामध्ये आपण गोळीबहार छाटणीचे जे द्राक्ष व्यवस्थापन आहे त्याच्याविषयी चर्चा थोडीफार करतो आहे आज आपण. बघा की हे जे वर्ष एप्रिल कटिंगपासून आपण बघतो आहे, यावर्षी एप्रिल कटिंगलासुद्धा पावसाचा मोठा अडथळा आला. साधारणपणे महाराष्ट्रामध्ये 10 ते 15 मेच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. आणि ते मे नंतर पडलेले जे पाऊस होते किंवा या महिन्यात पडलेले जे पाऊस होते ते सातत्यानं पडत होते. पूर्वी आपल्याकडं मे महिन्यामध्ये जे पाऊस पडायचे ते वळीव स्वरूपाचे पाऊस असायचे. 2-3 दिवस स्थानिक वातावरण तयार होऊन ते पाऊस पडायचे आणि नंतर आपल्याला बऱ्यापैकी जून मिडलपर्यंत किंवा जून एंडिंगपर्यंत आपल्याला सूर्यप्रकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश मिळायचा, जमिनीमध्ये वापसा मिळायचा. परंतु यावर्षी 10 ते 15 मेच्या दरम्यान जे पाऊस चालू झाले ते मान्सूनसारखे सतत लागून राहिले आणि त्याच्यामुळं द्राक्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रॉब्लेम येण्याची शक्यता हळूहळू वाढत गेली. आजच्या घडीलासुद्धा आपण बघतोय की हे पावसाचं जे सत्र आहे ते अजून थांबलेलं नाही. कदाचित मागच्या बऱ्याच वर्षामध्ये, 50-60 वर्षामध्ये अशा प्रकारचं वातावरण द्राक्ष बागायतदारांना फेस करावं लागलेलं नव्हतं. अशा वातावरणात तोंड द्यावं लागलेलं नव्हतं. अशी परिस्थिती ज्यावेळेला घडते त्यावेळेला कोणकोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम येतात याचा अनुभवसुद्धा आपल्याला कमी आहे. त्यामुळे प्रत्येक बागायतदारांच्या मनात यावर्षीची एप्रिल कटिंग जी झाली त्याच्यामध्ये गर्भधारणा झाली का नाही झाली, झाली तर ती कशा पद्धतीनं झाली, त्याचबरोबर ऑक्टोबर कटिंगला आता काय होईल याच्याबद्दल प्रत्येक बागायतदारांच्या मनामध्ये शंका आहे. याच्या पाठीमागची जी कारणं आहेत ती कारणं थोडीशी समजून घ्यायचा आपण प्रयत्न करतो आहे. आज या चर्चासत्राच्या माध्यमातून आपण वातावरणाचे जे बदल होत आहेत, मागच्या 8-10 वर्षापासून आपण सातत्यानं बघतो आहे की वातावरणामध्ये मोठे बदल होत आहेत आणि या बदलांचा परिणाम द्राक्ष शेतीवर काय होईल याच्याविषयी आपण बऱ्यापैकी आत्ता चर्चा करत नाही किंवा त्याच्यावर विचारमंथन चालू नाही, अशी तर आत्ता परिस्थिती दिसते. वातावरणाचे जे परिणाम द्राक्ष शेतीवर होणार आहेत याच्याविषयी आत्ताच आपण जर का जागृत नाही झालो, जागं जर नाही झालो, तर भविष्यामध्ये
ह्या वातावरणाच्या परिणामांच्यामुळे येणारे जे काही प्रॉब्लेम असतील द्राक्ष शेतीतले, हे सोडवण्याला आपण सक्षम राहणार नाही. खरं तर आजच आपल्याला हे विचार करायला पाहिजेत की हे जे बदल होत आहेत याच्यामुळे येणारे जे प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेमना फेस करण्यासाठी लागणारे जे काही औषधं असतील, लागणारे जे काही इनपुट्स असतील ते आपल्याकडे आहेत का, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे का, ह्या सगळ्यांचा विचार आज करणं गरजेचं वाटतं आहे. त्यामुळे आजच्या या चर्चासत्रामध्ये वातावरणातले जे बदल होत आहेत याचा द्राक्ष शेतीवर काय परिणाम होतो आहे आणि त्याच्यातून काय रस्ता काढला पाहिजे, काय उपाययोजना केली पाहिजे याच्याविषयी आपण आज थोडीशी चर्चा करतो आहे. बघा की आपणा सर्वांना माहीत आहे की द्राक्ष पीक जे आहे ना ते द्राक्ष पीक आपलं स्थानिक पीक नाही. आपण हे बाहेरच्या देशातून आणलेलं पीक आहे आणि आपल्या देशामध्ये ते सेट करायचा आपण प्रयत्न केला गेली 40-50 वर्ष. हे 40-50 वर्षाच्या द्राक्ष इतिहासामध्ये जर आपण बारकाईनं बघितलं तर बरेचसे प्रॉब्लेम आले, परंतु त्या वेळेला वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांनी, वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी, प्रयोगशील शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये काही प्रयोग करून, त्याच्यामध्ये काही संशोधनं करून त्याच्यावर उत्तरं शोधायचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे हा मागचा 50-60 वर्षाचा द्राक्षाचा इतिहास आहे किंवा द्राक्ष शेती आहे ती सक्षमपणे आपण करू शकलो. परंतु मागच्या 4-5 वर्षामधून किंवा करोना कालावधीपासून पुढे जर आपण बघितलं तर या द्राक्ष शेतीमध्ये नुकसानीचं प्रमाण जास्त वाढत चाललं आहे. नुकसानीचं प्रमाण वाढत असलं तरीसुद्धा संशोधनं किंवा प्रयोग ज्या मार्गानं जायला पाहिजेत, ज्या दिशेनं जायला पाहिजेत त्या दिशेनं जाताना दिसत नाहीत. बऱ्याचशा कंपन्यांचं याच्यामध्ये योगदान आहे, बऱ्याचशा शास्त्रज्ञांचं याच्यामध्ये योगदान आहे, बरेचसे तज्ज्ञ लोक याच्यामध्ये झटत आहेत की येणारे प्रॉब्लेम आपण कसे सोडवले पाहिजेत. परंतु वातावरणाच्या बदलामुळे येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते ॲक्च्युली प्रॉब्लेम्स का निर्माण होतात, ते प्रश्न का निर्माण होतात याच्या मुळाशी जर आपण गेलो आणि विचार करायला चालू केला तर बऱ्यापैकी आपण यातनं मार्ग काढू शकतो, याच्यावर उत्तरं शोधू शकतो. परंतु आत्ता मार्केटमध्ये तसं होताना दिसत नाही. कंपन्या वेगळ्याच दिशेनं कार्य करताना दिसत आहेत, संशोधनं वेगळ्याच दिशेनं जाताना दिसत आहेत, तज्ज्ञ लोक वेगळ्याच दिशेनं काम करताना दिसत आहेत, विचार करताना दिसत आहेत. त्यामुळं हे जे पीक आपण बाहेरच्या देशातून आणलेलं आहे, आपल्या देशातलं हे पीक नाही, स्थानिक वातावरणाला ते बऱ्याच वेळेला सूट होत नाही. अशा वेळेला जर का वातावरणात ते परत चेंजेस झाले मग मात्र जशी आत्ता परिस्थिती झाली तशी परिस्थिती होते, मोठं नुकसान आपल्याला सोसावं लागतं. बघा की आपली जी स्थानिक पिकं आहेत, ज्वारी असेल, बाजरी असेल, ह्या स्थानिक पिकांना एवढे प्रॉब्लेम येत नाहीत कारण आपल्या वातावरणानुसार आपण ती पिकं सिलेक्ट केलेली आहेत. द्राक्ष पीक हे असं पीक आहे की जे बाहेरच्या देशातून आपण आणलं आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी थोडंफार त्याच्याशी साम्य असणारं जे वातावरण आहे अशा ठिकाणी त्याचं प्लांटेशन आपण चालू केलं. पर्टिक्युलरली आपण नाशिकचा एरिया बघतो, सांगलीचा एरिया बघतो, सोलापूर एरिया बघतो, पुण्याचा काही एरिया आहे की ज्याच्यामध्ये द्राक्ष पीक मागच्या 50-60 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीनं घेता आलं. परंतु ह्या प्रत्येक विभागाचा जर आपण विचार केला तर ह्या प्रत्येक विभागामध्ये सुद्धा काही ट्रॅक असे आहेत की तिथे ते अतिशय उत्तम पद्धतीनं होत होतं. जर का आपण सांगलीचा विचार केला समजा तर सांगलीचा जो पूर्व भाग आहे त्या पूर्व भागामध्ये द्राक्ष पीक अतिशय चांगल्या पद्धतीनं होत होतं, परंतु सांगलीच्या पश्चिम भागामध्ये ते पीक तेवढंसं व्यवस्थितपणे येत नव्हतं किंवा ते व्यवस्थित आणण्यासाठी मोठी तारेवरची कसरत आपल्याला करायला लागत होती, मोठा खर्च करावा लागत होता. नाशिकचा जर आपण विचार केला तर तीच परिस्थिती आहे, सोलापूरचा विचार केला तर तीच परिस्थिती आहे, पुण्याचा विचार केला तर तीच परिस्थिती आहे. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्व ठिकाणी आपण द्राक्ष शेती नाही करू शकलो मागच्या 50-60 वर्षामध्ये. याच्या पाठीमागचं कारण काय आहे तर हे कारण समजून घेण्यासाठी एक वर्गीकरण तुम्ही समजावून घ्या. ही जी फळ पिकं असतात ना यांचं एक वेगळ्या पद्धतीनं वर्गीकरण केलेलं आहे. जसं पिकांचं वर्गीकरण आपण वेगवेगळ्या पद्धतीनं करतो, जसं आपण जी आपली बाकीची पिकं आहेत सिजनल क्रॉप्स ह्याच्यामध्ये द्विदल, एकदल असं वर्गीकरण आपण करतो, खरीप, रबी असं वर्गीकरण आपण करतो. अशी वेगवेगळी वर्गीकरणं पिकांची करता येतात. त्याच पद्धतीनं फळ पिकांचं एक वेगळं वर्गीकरण आपण करू शकतो. आणि ते वर्गीकरण काय आहे की काही फळ पिकं अशी आहेत की त्यांची फूट बाहेर येताना त्यातून फूल किंवा फळ बाहेर येतं, अशी काही पिकं आहेत. आणि काही फळ पिकं अशी आहेत
की त्यांच्या वेलीवर किंवा त्यांच्या झाडावर ऑलरेडी फुटे असतानाच त्याच्यातून फूल किंवा फळ बाहेर येतं. हे थोडंसं व्यवस्थितपणे समजावून घ्या. मी जो पहिला प्रकार सांगितला की काही फळ पिकं आपल्याकडे अशी आहेत की ज्यांच्यामध्ये फूट बाहेर येतानाच फळ किंवा फूल बाहेर येतं. उदाहरणार्थ बघा, सीताफळ हे पीक आहे की ज्याच्यामध्ये फूट बाहेर येताना त्याच्यातून फूल किंवा फळ बाहेर येतं. त्यानंतर आपण द्राक्ष बघतो. द्राक्षामध्ये सुद्धा आपण बघतो की फूट जशी बाहेर येते त्याच्यातून तो घड बाहेर यायला चालू होऊन जातो. तुम्ही डाळिंब पीक बघितलं, याच्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे की फूट बाहेर येताना त्याच्यामधून फळ बाहेर येतं. तुम्ही पेरूसारखं पीक बघा, याच्यामध्ये पण हीच परिस्थिती आहे की फूट बाहेर येताना त्यातून फूल किंवा फळ बाहेर येतं. आता याच्या उलटं जर का आपण बघितलं तर काही पिकं आपल्याकडे अशी आहेत किंवा काही फळझाडं आपल्याकडे अशी आहेत की ज्यांच्यामध्ये ऑलरेडी फूट असतानाच फूल किंवा फळ बाहेर येतं. उदाहरणार्थ बघा की आंबा, भरपूर पानं असतात, फूट असते, त्याच वेळेला त्यातून फुलोरा बाहेर येतो, फूल बाहेर येतं. तुम्ही चिकू हे पीक बघा की भरपूर पानं असताना त्यातून फुलं बाहेर येतात. तुम्ही नारळ हे जर पीक बघितलं तर याच्यामध्ये पण याचं आहे की पानं असतानाच त्याच्यामधून फुलोरा बाहेर येतो. तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर हा जो पहिलं वर्गीकरण आपण केलं की ज्याच्यामध्ये फूट बाहेर येताना फळ किंवा फूल बाहेर येतं, ही पिकं जसं की पेरू, सीताफळ, डाळिंब, द्राक्षे ही पिकं महाराष्ट्रामध्ये एका ठराविक ट्रॅकमध्येच येऊ शकली किंवा आली किंवा त्यांचं आपण उत्पादन घेऊ शकलो. तुम्ही जर का ही सगळी पिकं चिकू असेल, पेरू असेल, सीताफळ असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असतील, यासारखी पिकं तुम्ही जर समुद्रकिनारी किंवा कोकणामध्ये जर का प्लांटेशन करायचा प्रयत्न केला तर ती येऊ शकत नाहीत. त्याच्या उलटं जर आपण बघितलं तर दुसरं वर्गीकरण आपण जे केलं त्याच्यामध्ये पानं असतानाच किंवा फुटी असतानाच फूल बाहेर येणं किंवा फळ बाहेर येणं, याच्यामध्ये आंबा असेल, चिकू असेल, याच्यामध्ये नारळ असेल, यासारखी जी पिकं आहेत ती पिकं आपण बघतो की महाराष्ट्रात आपण कुठंही घेऊ शकतो. जसं की आपण बघतो आंबा असेल, नारळ असेल, हे आपण कोकणामध्ये पण घेऊ शकतो समुद्रकिनारी, आणि अगदी मराठवाडा वगैरे भागामध्ये दुष्काळग्रस्त जे भाग आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो. हे वर्गीकरण मी तुम्हाला काय समजावून सांगितलं, कारण यातला जो पहिला वर्गीकरण आहे की काही फळ पिकं अशी आहेत की ज्यांच्यामध्ये फूट बाहेर येतानाच फळ बाहेर येतं किंवा फूल बाहेर येतं. जसे की आपण सांगितले द्राक्षे, पेरू, सीताफळ, डाळिंब यासारखी पिकं, यांच्या ज्या काही ग्रोथ पिरियडमधल्या, वाढीच्या पिरियडमधल्या ज्या काही स्टेजेस असतात त्या सेन्सिटिव्ह असतात आणि त्या पावसाला सेन्सिटिव्ह असतात. जसे की आपण वाढीच्या पिरियडमधल्या स्टेजेस जर आपण बघितल्या तर गर्भधारणेचा कालावधी, गर्भ बाहेर पडण्याचा कालावधी, गर्भवाढीचा कालावधी, त्यांचा फ्लावरिंगचा कालावधी, त्यांचा हार्वेस्टिंगचा कालावधी, ह्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या स्टेजेस आहेत, ह्या सगळ्या महत्त्वाच्या स्टेजेसमध्ये जर पाऊस पडले, जमिनीमधला वापसा गेला, आर्द्रता वाढली, तर ही पिकं काय होतात किंवा ह्या पिकांच्या त्या स्टेजेस डिस्टर्ब होतात, प्रॉब्लेमॅटिक ठरतात. जसं की आपण द्राक्ष ह्या पिकाचा जर विचार केला, कारण आजचं आपलं जे चर्चासत्र आहे ते द्राक्षावरच आहे. द्राक्ष ह्या पिकामध्ये जर आपण विचार केला तर गर्भधारणा एप्रिल कटिंगमध्ये, गर्भाची वाढ एप्रिल कटिंगमधली, गर्भ बाहेर पडण्याचा कालावधी ऑक्टोबर कटिंगमधला, फ्लावरिंगचा कालावधी ऑक्टोबर कटिंगमधला, हार्वेस्टिंगचा कालावधी ऑक्टोबर कटिंगमधला. ह्या ज्या काही महत्त्वाच्या 6-7 स्टेजेस आहेत किंवा हे जे काही कालावधी आहेत, हे सगळेच्या सगळे कालावधी आपण बघितले की पावसाला सेन्सिटिव्ह आहेत. आणि म्हणूनच यावर्षी अगदी प्लॉट फुटल्यापासून जे पाऊस चालू झाले ते आज तागायत पाऊस आपल्याकडे आहेत. म्हणून आपल्या मनामध्ये किंवा द्राक्ष बागायतदारांच्या मनामध्ये भयंकर मोठं भीतीचं वातावरण आहे. आपल्या अनुभवानं आपल्याला हे माहीत आहे की या पिकांच्यामध्ये या ज्या काही सेन्सिटिव्ह स्टेजेस आहेत, ह्या स्टेजेसमध्ये जर पाऊस पडले तर त्या स्टेजेस डिस्टर्ब होतात, खराब होतात, परिणामतः आपलं उत्पादन घटतं. हे आपल्याला सगळ्यांना पारंपरिक पद्धतीनं माहीत आहे किंवा आपल्या अनुभवानं आपल्याला माहीत आहे. म्हणजे एक गोष्ट फायनल झाली किंवा एक गोष्ट आपल्या लक्षात आली की ही जी काही पिकं आहेत की ज्यांच्यामध्ये फूट बाहेर येतानाच फळ किंवा फूल बाहेर येतं, ह्या सर्व पिकांच्या वाढीच्या कालावधीमधल्या वेगवेगळ्या स्टेजेस, जसं मी सांगितलं गर्भधारणा, गर्भाची वाढ, गर्भ बाहेर पडणं, फुलोरा अवस्था, हार्वेस्टिंगचा पिरियड, ह्या सगळ्या स्टेजेस ह्या पावसाला सेन्सिटिव्ह आहेत, नाजूक आहेत.
आणि हीच परिस्थिती आपण आज बघतोय. आणि म्हणून यासाठीच आपल्या मनामध्ये यावर्षीच्या ऑक्टोबर कटिंगच्या बाबतीत मोठी साशंकता आहे. सर्वच शेतकऱ्यांच्या मनामध्ये, सर्वच द्राक्ष बागायतदारांच्या मनामध्ये मोठी साशंकता आहे. आता तुम्ही जर बघितलं की पूर्वीची आपली जी काही द्राक्ष शेती होती ही महाराष्ट्रातल्या ठराविक एरियामध्ये अतिशय सोप्या पद्धतीनं डिस्टर्ब न होता व्यवस्थितपणे आपण करत होतो. आणि आता ह्या मागच्या 4-5 वर्षामध्ये जर बघितलं आपण तर ज्या एरियामध्ये आपण मागच्या 60-70 वर्षामध्ये द्राक्ष शेती व्यवस्थितपणे केली त्याच एरियामध्ये द्राक्ष शेती करताना मोठ्या अडचणी येताना दिसत आहेत. याचा अर्थ काय बघा की वातावरण ह्या 40-50 वर्षामध्ये जसजसं बदलत गेलं तसतसं ते ट्रॅक ह्या पावसाला रिस्पॉन्स द्यायला बदलत गेले. जसं की आपण बघतो की यावर्षी बघितलं आपण, मागच्या वर्षी पण बघितलं आपण की महाराष्ट्रातले दुष्काळग्रस्त भाग आहेत तिथं पूर यायला लागले, मोठे पाऊस पडायला लागले, तिथला दुष्काळ संपा लागला. आणि ज्या ठिकाणी आपण बघत होतो की मोठे पाऊस पडायचे, भरपूर रेनफॉल असायचा, त्या ठिकाणी बऱ्यापैकी कमी पाऊस पडायला लागले. म्हणजे काय तर पावसाचा जो पॅटर्न आहे तो चेंज होत चालला. आणि हे चेंज होणार आहे. लाखो वर्षाचा इतिहास ह्या पृथ्वीला आहे. ह्या लाखो वर्षामध्ये असे बरेचसे चेंजेस झालेले आहेत. आपण आज बोलताना बोलतो की बाबा सांगलीमधलं, नाशिकमधलं, पुण्यामधलं किंवा सोलापूरमधलं वातावरण बदलत चाललं असं आपण बोलतो. परंतु हे आज बदललेलं नाही. ह्या लाखो वर्षामध्ये कितीतरी वेळा हे चेंजेस झालेले असतील. मागच्या 40-50 वर्षामध्ये ज्या ज्या ठिकाणी द्राक्ष शेतीसाठी वातावरण योग्य होतं अशा ठिकाणी आपण द्राक्ष शेती वाढवत नेली. पण ह्या 4-5 वर्षामध्ये त्याच ठिकाणी पावसाचा प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसतंय. आणि ते पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये त्या पडलेल्या पावसाचा परिणाम आपल्या द्राक्ष उत्पादनावर होताना दिसतोय. जर का आपण बघितलं तर द्राक्ष पिकांचा जर विचार केला तर हे वातावरणाचे जे परिणाम आहेत ते कुठल्या कुठल्या स्वरूपात नुकसान करतायत. त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे रोग आणि किडी वाढतात. आणि दुसरा मुद्दा आहे तो विकृत्या वाढतात. बघा की रोग आणि कीड हा वेगळा मुद्दा आहे आणि पिकांच्या मधल्या विकृत्या हा वेगळा मुद्दा आहे. रोग आणि कीड येण्यासाठी किंवा त्याचा प्रादुर्भाव होण्यासाठी कुठल्या तरी एका एजंटची गरज असते. समजून चाला की माझ्या प्लॉटमध्ये डावणी येणार आहे द्राक्षावर, तर त्याच्यासाठी एक बुरशी ठरलेली आहे. प्लाझ्मोपॅरा व्हिटिकोला ही बुरशी कारणीभूत आहे. जर का आपण द्राक्षामध्ये कीड बघितली तर थ्रिप्स ही एक कीड आहे. याचा अर्थ असा आहे की द्राक्षामध्ये येणारे रोग आणि येणाऱ्या किडी ह्या कुठल्या तरी एखाद्या सूक्ष्मजीवाशी किंवा कीटकाशी संबंधित आहेत, कुठल्या तरी एखाद्या एजंटशी संबंधित आहेत. परंतु द्राक्षामध्ये येणाऱ्या ज्या विकृती आहेत ना याच्याशी ॲक्च्युली कुठल्या एजंटचा किंवा कुठल्या बाकीच्या एखाद्या सूक्ष्मजीवांचा, किडींचा संबंध नाही. याचा अर्थ आहे की द्राक्षामध्ये येणारे रोग किडी वेगळा भाग आहे, द्राक्षामध्ये येणाऱ्या विकृती हा वेगळा भाग आहे. आता यात मागच्या 50-60 वर्षामध्ये असं झालं की रोग किडींच्यावर मोठं संशोधन आपल्याकडे झालं. परंतु त्या मानानं किंवा त्या हिशोबानं त्या पटीमध्ये विकृत्यांच्यावर आपलं संशोधन नाही झालं. जसं आपण माणसांच्या बाबतीत म्हणतो की पूर्वी आपल्याकडे पटकीची साथ यायची, मलेरियाच्या साथी यायच्या आणि गावाच्या गावं उठून जायची. गावातली सगळी लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडायची. हळूहळू मेडिकल सायन्समध्ये इतकी प्रगती झाली, हे जे रोग आहेत यांच्यावर आपण विजय मिळवला. आणि आपण बघितले की मागच्या 5-6 वर्षापूर्वी जो करोनासारखी एक महामारी आली त्याच्यामध्ये सुद्धा आपण विजय मिळवला. याचा अर्थ आहे की माणसांच्या मध्ये मेडिकल सायन्सनं इतकी प्रगती केलेली आहे की आपण रोगांच्या बाबतीत एकदम सक्षम झालेलो आहे. परंतु हे सगळं होताना दुसरा एक जो प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामुळं आपली आरोग्य बिघडतं तो म्हणजे आपल्या विकृत्या, माणसांच्या शरीरामध्ये असणाऱ्या विकृत्या. याच्यामध्ये मग हार्ट अटॅकसारख्या विकृत्या असतील, मधुमेहासारख्या विकृत्या असतील, कॅन्सरसारख्या विकृत्या असतील की ज्याच्याशी ॲक्च्युली कुठल्या एजंटचा संबंध नाही. ह्या विकृत्या मात्र मागच्या काही वर्षामध्ये माणसामध्ये वाढत गेल्या. सेम परिस्थिती, तशीच परिस्थिती द्राक्ष पिकामध्ये सुद्धा आहे किंवा इतर ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा आहे, इतर पिकांच्यामध्ये सुद्धा आहे. प्रत्येक पिकामधल्या किंवा द्राक्ष पिकामधल्या रोग आणि किडीवर आपण बऱ्यापैकी औषधं आणू शकलो, त्याच्यावर उपाय आणू शकलो
त्याच्यावर विजय मिळवू शकलो, परंतु या पिकांच्यामध्ये किंवा द्राक्षामध्ये येणाऱ्या ज्या विकृत्या आहेत ना, त्याच्यावर आपलं तितकंसं संशोधन मागच्या काही वर्षामध्ये झालं नाही आणि ह्या विकृत्यांच्यामुळं होणारं आपलं जे नुकसान आहे ना, ते सगळ्यात जास्त नुकसान आहे. खरं तर आत्ता ह्या विकृत्यावर विचार करण्याची गरज आहे. ह्या विकृत्या काय येतात आणि त्याच्या अनुषंगानं जर आज आपण पावलं टाकली तर कदाचित पुढच्या 2-3 वर्षामध्ये ह्या विकृत्यामुळे होणारं जे नुकसान आहे ते आपण थांबवू शकतो. आता हे जर का विकृत्या आपण बघितल्या तर ह्या विकृत्या येण्यापाठीमागचं कारणं काय काय आहेत. पर्टिक्युलरली आपण द्राक्षामध्ये जर बघितलं तर द्राक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकृत्या येतात. बघा, गर्भधारणा न होणं ही एक प्रकारची विकृती आहे. गर्भाची वाढ न होणं, ज्याला आपण गोळीघड असं म्हणतो, ही एक प्रकारची विकृती आहे. गर्भ बाहेर पडताना तो जीर्ण ही एक प्रकारची विकृतीच आहे. फ्लावरिंगमध्ये गळ होणं, कूज होणं ही एक प्रकारची विकृतीच आहे. क्रॅकिंग होणं विकृती आहे. उखड्या येणं, बर्निंग होणं विकृती आहे. शेवटी जाऊन वजन न मिळणं, ममिफिकेशन होणं, शुगर न भरणं, यासुद्धा विकृत्याच आहेत. आता मी विकृत्यांची एक लिस्ट तुम्हाला सांगितली द्राक्षामधली. तुम्ही जर बारकाईनं विचार केला, एका बाजूला आपण रोग आणि किडी जर ठेवल्या आणि एका बाजूला जर ह्या विकृत्या ठेवल्या तर 2 गोष्टींचा विचार करा, खर्च आणि होणारं नुकसान. तर याच्यामध्ये विकृत्याच पुढे जातात. जेवढा खर्च आणि जेवढं नुकसान आपलं रोगामुळे आणि किडीमुळे होत नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपलं नुकसान हे विकृत्यांच्यामुळे होतंय. मग त्यामध्ये आपला खर्च पण वाढून जातो आणि नुकसान पण होऊन जातं. त्या विकृत्या कंट्रोल करण्यासाठी आपला मोठा खर्च होऊन जातो. ह्याचा अर्थ स्पष्टपणे असा आहे की इथून पुढच्या कालावधीमध्ये या विकृत्यांच्यावर नजर ठेवणं, त्या विकृत्यांचा अभ्यास करणं, त्या अभ्यासातून काहीतरी मार्ग काढणं, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट मार्केटमध्ये आले पाहिजेत, कंपन्यांनी संशोधन केलं पाहिजे, शास्त्रज्ञांनी संशोधन केलं पाहिजे, तज्ज्ञ लोकांनी संशोधन केलं पाहिजे आणि प्रगतशील जे बागायतदार आहेत त्यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. तर आपण कदाचित पुढच्या काळामध्ये ह्या विकृत्यांचा सामना करू शकतो. बघा, तुम्ही 40-50 वर्षापूर्वी ज्यावेळेला द्राक्ष शेती, 50-60 वर्ष झाले द्राक्ष बाग शेतीच्या इतिहासाला, ह्या 50-60 वर्षापूर्वी ज्यावेळेला पहिलं द्राक्षाचं रोप महाराष्ट्रात लावलं गेलं असेल त्यावेळेला परिस्थिती काय होती बघा. किती अज्ञान होतं, ते पीक आपल्याला माहीत नव्हतं, कम्युनिकेशनची साधनं आपल्याकडे नव्हती, फोन नव्हते, मोबाईल नव्हते, कुठल्याही प्रकारचं लिटरेचर आपल्याकडे नव्हतं. अशा वेळेला ज्या लोकांनी, प्रगतशील बागायतदारांनी ज्या वेळेला कॉन्ट्रीब्युशन दिलं, त्यांनी जे काही काम केलं ते अफलातून काम होतं. आणि खरं तर बघतो की आपण त्यावेळेला हे पेस्ट लावणं किंवा पेस्ट नव्हती त्याच्या अगोदर आपण काळी पेस्ट तयार करत होतो थाययुरियाची. त्याच्या अगोदर ट्विस्टिंग पद्धत होती, तारेला काळी पिळायची की जेणेकरून त्याची डॉर्मन्सी ब्रेक झाली पाहिजे. त्यानंतर मग काळ्या पेस्टीचा युग आलं, त्यानंतर मग आता हायड्रोजन सायनामाइडचं युग आलं. हे सगळे स्थित्यंतर होत गेली. त्याचप्रमाणे PGRमध्ये आपण बघितलं, त्या काळी लोकांनी कशा पद्धतीनं वापरला पाहिजे, त्याचे डोसेस सेट केले, त्याचे इंटरवल सेट केले. एप्रिलच कटिंग का करायचं, ऑक्टोबर कटिंगच का करायचं, याच महिन्यात काय करायचं, याचा भरपूर अभ्यास त्यावेळेला केला गेला. आता मात्र ती वेळ आलेली आहे की आपल्याकडे असणाऱ्या शास्त्रज्ञांनी, तज्ज्ञांनी, द्राक्ष बागायतदारांनी, प्रगतशील द्राक्ष बागायतदारांनी याच्यामध्ये आता लक्ष घालायला पाहिजे की ह्या विकृत्यांच्यामुळे होणारं आपलं जे मोठं नुकसान आहे, हे नुकसान आपल्याला टाळता आलं पाहिजे. बघा की पावसाचा पॅटर्न चेंज झालेला आहे. तो आता पुढची कित्येक वर्ष याच पद्धतीनं राहण्याची शक्यता वाटते किंवा तशा पद्धतीचे काही अनुमानं तज्ज्ञांच्याकडनं, हे जे काही हवामान तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं वर्तवली जात आहेत. मागच्या 3-4 वर्षामध्ये तर आपण नुकसान बघत आलो, पुढं भविष्यामध्ये होण्याच्या शक्यता आहेत. आज जर का आपण याच्यावर काम करायला चालू केलं की अशा विकृत्या कशा थांबवता येतील आपल्याला, तर मात्र भविष्यामध्ये आपण द्राक्ष शेतीमध्ये जिंकू शकतो किंवा त्याच्यामधून प्रॉफिट काढू शकतो. अन्यथा हे वाक्य खरं ठरायला वेळ लागणार नाही की ज्या भागामध्ये द्राक्ष शेती मागच्या 50-60 वर्षामध्ये होत होती त्या भागातल्या पुढच्या पिढ्यांना कदाचित आपल्याला द्राक्षाचा इतिहास सांगावा लागेल, द्राक्षाच्या गोष्टी सांगाव्या लागतील. ही परिस्थिती याला वेळ लागणार नाही आणि ती आज आपल्याला जाणवते. ह्या विकृत्या ज्या येतात वेगवेगळ्या प्रकारच्या, ज्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय, त्या विकृत्या कव्हर करायसाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतोय. त्या विकृत्या काय येतात, कुठल्या कुठल्या कारणामुळे येतात, तर याच्यामध्ये अन्नद्रव्यांचा एक मोठा वाटा आहे. अन्नद्रव्यांची कमतरता असेल, समजा डेफिशियन्सी आपण त्याला म्हणतो, त्याच्यामुळे विकृत्या येऊ शकतात.
अन्नद्रव्यांची टॉक्सिसिटी, विषारता ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामधून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या विकृत्या येऊ शकतात. जसं की बघतो आपण द्राक्षामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये ममिफिकेशन ही एक विकृती येते. ही ममिफिकेशनची विकृती येण्यापाठीमागचे जे कारण आहे ते अन्नद्रव्यामध्येच लपलेलं आहे. जर का शेवटच्या टप्प्यामध्ये वेली अंतर्गत पोटॅशच्या लेवल कमी झाल्या आणि मॅग्नेशियमच्या लेवल जर जास्त वाढल्या तर अशा वेळेला जी विकृती येते त्याला आपण ममिफिकेशन म्हणतो. म्हणजे ही अन्नद्रव्याशी संबंधित असणारी विकृती आहे. बर्निंगसारखी विकृती आपण बघतो. बर्निंगसारखी विकृती पीजीआरशी संबंधित आहे आणि अन्नद्रव्यांशी पण संबंधित आहे. द्राक्ष मण्याच्या सालीमधलं कॅल्शियम याचा जर का ऱ्हास झाला, समजा ते कमी झालं, तर बर्निंग वाढतं, त्याचबरोबर क्रॅकिंगसुद्धा वाढतं. कारण कॅल्शियम हे द्राक्षाच्या सालीला, द्राक्षाच्या मण्याच्या सालीला फ्लेक्झिबिलिटी देत असतं, त्याला लवचिकता देत असतं. ज्यावेळेला पाऊस पडतो किंवा मोठ्या प्रमाणामध्ये दव पडतं आणि आतमध्ये साखर तयार झालेली असते, त्यावेळेला ते दव किंवा ते पाणी जे मण्याच्या सालीवर असतं, बाहेरच्या भागात असतं, ते आतमध्ये जातं ऑस्मोसिस ह्या प्रक्रियेमुळं. आणि आतमध्ये गेल्यामुळं आतलं टर्गर प्रेशर वाढतं, मणी फुगतो आणि तिची फुगवण चाललेली असते. पाणी आत गेल्यामुळं त्या फुगवणीला जागा करून देण्यासाठी त्या मण्याच्या सालीमध्ये एक लवचिकता असावी लागते, फ्लेक्झिबिलिटी असावी लागते. अन्यथा तो मणी काय जातो, त्याची साल क्रॅक जाते. आता ही फ्लेक्झिबिलिटी कोण देतं, तर ती फ्लेक्झिबिलिटी आपल्याला कॅल्शियम देतं. मण्याच्या सालीमध्ये जर कॅल्शियमच्या मात्रा चांगल्या असतील तर तिथं क्रॅकिंग कमी जातं किंवा जात नाही. म्हणजे क्रॅकिंग ही विकृती कशाशी संबंधित आली, तर अन्नद्रव्याशी संबंधित आली. त्याचबरोबर वातावरणातले काही घटक आहेत की जसं की टेम्परेचर आहे, ह्युमिडिटी आहे, पाऊस आहे, यांच्याशी सुद्धा ह्या विकृत्या संबंधित आहेत. जसं आपण आत्ता बघतोय की एप्रिल कटिंगला पाऊस पडले तर गर्भधारणेच्या कालावधीमध्ये पडले तर आपल्या मनामध्ये लगेच शंका सुरू झाली की हे पाऊस काय करतील, मोठ्या प्रमाणामध्ये आता गर्भधारणा होऊन देणार नाहीत. आजची आपली तीच परिस्थिती आहे की गर्भ बाहेर पडतानाची जी परिस्थिती आहे तिथं सुद्धा जर पाऊस झाले तर आपण म्हणतो की गर्भ व्यवस्थितपणे बाहेर पडला नाही, प्लॉट जिरले म्हणतो आपण. याचा अर्थ जीर्ण किंवा गर्भधारणा किंवा फ्लावरिंगमधली गळ आणि कूज ही कशाशी संबंधित आहे, तर पावसाशी संबंधित आहे. त्याचबरोबर आपण बघतो की जमिनीमधला जो समतोल असमतोल आहे तो सुद्धा या वेगवेगळ्या विकृत्यांना कारणीभूत ठरतो. बघा, जमीन म्हणल्यानंतर त्या जमिनीमध्ये त्या जमिनीच्या केमिकल प्रॉपर्टीज, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज ह्या बॅलन्स असाव्या लागतात. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, की त्याच्यामध्ये ही अन्नद्रव्ये आहेत, pH आहे, EC आहे, कॅटायन एक्सचेंज कपॅसिटी आहे. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये मोडतात. त्या सगळ्या बॅलन्स असायला पाहिजेत. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये कणांचा आकार आहे, त्याचबरोबर त्याच्यामधला हवेचा भाग आहे, ह्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीजमध्ये जमिनीमध्ये असणारे सूक्ष्मजीवांची संख्या, गांडूळ, हे सगळे बायोलॉजिकल प्रॉपर्टीमध्ये येतात. याचा अर्थ जमिनीची जर का तुम्हाला प्रॉपर समानता पाहिजे असेल तर याच्यामध्ये जमिनीच्या बायोलॉजिकल, केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी ह्या समतोल असाव्या लागतात, तरच त्या जमिनीला आपण समतोल जमीन असं म्हणतो. हा जर का समतोल बिघडला जमिनीमधला तर वेगवेगळ्या विकृत्यांचा जन्म व्हायला चालू होऊन जातो. याचा अर्थ ह्या ज्या विकृती आहेत ह्या जमिनीच्या फिजिकल, बायोलॉजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीशी सुद्धा संबंधित आहेत. त्याचबरोबर रसायनांचा अतिरेकी वापर सुद्धा ह्या विकृत्यांना जन्म घालतो. याच्यामध्ये आपण बघतो की फर्टिलायझर, केमिकल फर्टिलायझरचा अतिरेक वापर, त्याचबरोबर पेस्टिसाईडचा अतिरेक वापर, त्याचबरोबर PGRचा अतिरेक वापर, हे जे काही केमिकल्स आहेत यांचा आपण एक अतिरेक वापर ज्याला करतो त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या विकृत्या जन्माला येतात. आपण PGRच्या बाबतीत बघतो की प्रमाणापेक्षा जास्त PGR आपण ज्यावेळेला देतो किंवा अवेळी PGR ज्यावेळेला आपण देतो त्यावेळेला त्याच्या बऱ्याचशा विकृत्यामध्ये रूपांतर होऊन जातं. जसं आपण बघतो की 21-22व्या दिवशी आपण GA देतो, पूर्वीची पद्धत आहे ही. आता परत 21-22 दिवसाला देता देता आपण 26-27 दिवसाला पण किंवा 27-28 दिवसाला पण GA द्यायला चालू केला, प्रीब्लूम GA द्यायला आपण म्हणतो. परंतु हा जो GA आहे, प्रीब्लूम GA आहे, या GA देण्याला काही नियम आहेत. जसं की हे जर का प्रीब्लूम GA तुम्हाला द्यायचे असतील तर ज्या दिवशी तुम्ही तो GA देता त्या दिवशी स्वच्छ सूर्यप्रकाश असायला पाहिजे आणि जमिनीमध्ये वापसा असायला पाहिजे.
आणि विशेष म्हणजे तोच दिवस नाही, जीए द्यायच्या अगोदरचे 3-4 दिवस आणि तो जीए द्यायनंतरचे 3-4 दिवस जर का जमिनीमध्ये वापसा असेल आणि जर का स्वच्छ सूर्यप्रकाश मिळत असेल तरच त्या जीएचा योग्य वापर होतो. अन्यथा घडाची लांबी मिळते पण मग फ्लावरिंगमध्ये जाऊन तो गळ आणि कुजीला बळी पडतो. याचा अर्थ त्या पीजीआरच्या वापराने वेगवेगळ्या प्रकारच्या विकृत्या निर्माण झाल्या. मग याचा अर्थ बघा की वेगवेगळ्या प्रकारचे फर्टिलायझर्स, वेगवेगळ्या प्रकारचे पेस्टिसाइड्स, वेगवेगळ्या प्रकारचे पीजीआर यांचा वापर करताना तो जबाबदारीनं करणं गरजेचं आहे. कारण या सगळ्यांचा संबंध वेगवेगळ्या विकृत्यांशी सुद्धा आहे. ते जर का आपण चुकीच्या पद्धतीनं वापरले तर त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या विकृत्या निर्माण 100% होऊ शकतात. अशा पद्धतीने ह्या विकृत्या वेगवेगळ्या प्रकारच्या येत असतात. त्याचबरोबर आपल्या जमिनीचा घटत चाललेली जी सुपीकता आहे ती सुद्धा बऱ्याचशा विकृत्यांना कारणीभूत आहे. आपण बघतो की आपल्याकडे बरेच कुटुंब असे आहेत की गेली 40-50 वर्ष त्याच शेतीमध्ये द्राक्ष शेती रिपीटेडली करत आहेत. म्हणजे त्यांचे वडील शेती करत होते, आजोबा शेती करत होते, आता तो मुलगा सुद्धा त्याच जमिनीमध्ये द्राक्ष शेती करतोय. पिकांची फेरपालट ज्याला आपण म्हणतो ती पद्धत आपल्याकडे बऱ्यापैकी आता द्राक्ष शेतीत बंद झालेली आहे. द्राक्ष पीक काढल्यानंतर त्या ठिकाणी द्राक्ष पीकच लावलं जातं, पिकाची फेरपालट होत नाही आणि याच्यामुळं त्या जमिनीचा जो कस आहे, त्या जमिनीची सुपीकता आहे ती हळूहळू बदलत जाते, खराब होत राहते. आणि हे सुपीकता जर खराब होत असेल तर त्या जमिनीच्या सुपीकतेचा पण संबंध वेगवेगळ्या विकृत्यांशी आहे. आता आपण बघितलं की द्राक्षामध्ये येणाऱ्या ज्या विकृत्या आहेत त्याच्या पाठीमागची कारणं बघितली. मग ह्या विकृत्या कोणकोणत्या आहेत त्यासुद्धा आपण बघितल्या. गर्भधारणा न होणं विकृती आहे, गर्भाची वाढ न होणं विकृती आहे, गर्भ बाहेर पडताना तो जीर्ण ही सुद्धा विकृती आहे, फ्लावरिंगमधली गळकूज सुद्धा विकृती आहे, बर्निंग होणं, उकड्या येणं विकृती आहे, क्रॅकिंग होणं विकृती आहे, वजन न मिळणं, शुगर न भरणं, ममिफिकेशन होणं यासुद्धा विकृती आहेत, कलर डेव्हलपमेंट न होणं विकृती आहे. म्हणजे इतक्या विकृत्या आपल्या द्राक्ष शेतीमध्ये आहेत आणि ह्या सगळ्या विकृत्यांची जर गोळाबेरीज आपण केली तर याच्यामुळेच मॅक्सिमम आपलं नुकसान होताना दिसतंय, याच्यामुळेच मॅक्सिमम खर्च होताना आपल्याला दिसतोय. याचा अर्थ बघा की आपण या वर्षामध्ये 5-6 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये जर वातावरणामधले बदल होत आहेत, अवेळी पाऊस पडत आहेत, वातावरण चेंज होत आहे, नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत थंडी पडत नाही, तिथंपर्यंत पावसाळा राहतोय, मार्च महिन्यामध्ये पण थंडी दिसते, हे सगळं जर का आपण बघितलं तर या अनुषंगानं येणाऱ्या ज्या विकृत्या आहेत ना त्याच्यावर आपण खरं तर उपाययोजना करायला पाहिजे होती, त्याच्यावर संशोधनं करायला पाहिजे होती, त्याच्या पाठीमागचं मूळ जे आहे ते शोधायला पाहिजे होतं. परंतु असं करताना सध्या कोणच दिसत नाही. अजूनसुद्धा आपला पुरा फोकस हा रोग आणि किडींच्यावरच जास्त आहे. कंपन्यांच्या संशोधनामध्ये पण तेच दिसतंय आणि शास्त्रज्ञांच्या संशोधनामध्ये पण तेच दिसतंय की हा पुरा फोकस आपण रोगांच्यावर आणि किडीच्यावर आजपर्यंत करत आलेला आहे आणि अजूनसुद्धा करतोय. खरं तर हा पूर्ण फोकस संशोधनाचा, प्रयोगांचा हा खरं तर विकृत्या नजरेसमोर ठेवून आपण करायला पाहिजे. बघा की ह्या सगळ्या विकृत्या आपण आत्ता बघितल्या, ह्या विकृत्यांना जर का आपल्याला कंट्रोल करायचं असेल किंवा यांच्यावर जर का विजय मिळवायचा असेल तर ह्या विकृत्या काय येत आहेत, याचं मूळ कारण काय आहे, असं काय घडतं की ज्याच्यामुळे ह्या विकृत्या उभा राहतात, याचा जर का आपण बारकाईने विचार केला तर त्याच्यावर विजय मिळवणं किंवा त्याच्यावर उपाययोजना करणं आपल्याला सोपं जाईल. मी ज्या काही विकृती आता द्राक्ष शेतीतल्या तुम्हाला सांगितल्या ह्या जवळजवळ सर्व विकृत्या ह्या द्राक्ष पानामध्ये किंवा द्राक्षाच्या पानामध्ये, द्राक्षाच्या वेलीमध्ये अन्नसाठा तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये जर अडथळा आला तर ह्या विकृत्या जन्माला येतात. मी परत एकदा सांगतोय, हे वाक्य व्यवस्थितपणे लक्षात ठेवा की द्राक्षवेलीमध्ये अन्न निर्मितीचा जो काही मेकॅनिझम आहे, जी काही घटना आहे, जी काही क्रिया आहे, अन्न तयार करायच्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेला अडथळा येतो त्या वेळेला त्या स्टेजमध्ये वेगवेगळ्या विकृती यायला चालू होऊन जातात. आता हे वाक्य मी तुम्हाला समजावून सांगतो, त्यातली काही उदाहरणं मी तुम्हाला देतो. बघा की आपण द्राक्षामध्ये पूर्वी सपकेन करत नव्हतो, मेनकेन असायची. हळूहळू व्हरायटी चेंजेस होत गेल्या, वेगवेगळ्या व्हरायटी आल्या, वातावरण बदलत गेलं, लोकांच्या लक्षात आलं की मेनकेनला माल लागत नाही किंवा माल कमी लागत आहेत. याच्यावर उपाययोजना म्हणून त्यावेळेला आपल्यातल्या काही लोकांनी सपकेन हा एक मुद्दा पुढे आणला.
आणि तिथून पुढे आपण सपकेन करत राहिलो. आता हे जे सपकेन आपण करतो त्याच्या पाठीमागे खरं कारण काय आहे, काय ॲक्च्युली विज्ञान आहे? तर बघा की ज्यावेळेला फूट बाहेर येते एप्रिल कटिंगमध्ये आणि ती फूट वाढायला चालू होऊन जाते, त्यावेळेला 1-2 पानावर आल्यानंतर त्या फुटीचं स्पीड वाढायला चालू होऊन जातं. स्पीड वाढतं, त्याचं गती वाढते. आणि गती ज्यावेळेला वाढते त्यावेळेला त्या फुटीच्या वाढीसाठी तयार होणारा अन्नसाठा किंवा त्याच्यामध्ये असणारा स्टोर्ड फूड मटेरियल अन्नसाठा हा सगळा त्या फुटीच्या वाढीसाठी शेंड्याकडे नेला जातो, शेंड्याकडे ढकलला जातो. जर का ते अन्न शेंड्याकडे जात असेल तर मागच्या बाजूला जिथं गर्भधारणा व्हायची आहे तिथं अन्नाचा साठा कमी पडतो आणि गर्भधारणा होत नसते. याच्यासाठी मी एक कायम उदाहरण देतो बघा की आपल्याकडे जे कॅनल असतात, पाण्याचे कॅनल असतात, सपाट प्रदेशामधून त्याला ते कॅनल जात असतात. त्याला तुम्ही बघा की 1 किलोमीटर अर्धा किलोमीटर अंतर गेलं की ते जे इंजिनियर असतात ना ते काय करतात, त्या कॅनलला असं चिंचोळं करतात, सिमेंटचं बांधकाम करतात आणि त्याची रुंदी एकदम कमी करतात. हे कशासाठी केलं जातं? तर त्या सपाट प्रदेशामधनं ज्यावेळेला कॅनल चाललेला असतो त्यावेळेला हळूहळू तो सपाट प्रदेश असल्यामुळं त्याचं पाण्याचं स्पीड कमी 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 व्हायला चालू होऊन जातं. पाण्याचं स्पीड कमी झालं की पाणी पुढे लवकर सरकत नाही. मग अशा वेळेला काय केलं जातं की एखाद्या ठिकाणी त्या कॅनलची रुंदी कमी केली जाते, त्याला अरुंद केला जातो सिमेंटचं बांधकाम करून. आता इथं त्याला अरुंद केल्यामुळे काय होतं, मागच्या बाजूला पाण्याचा फुगवटा वाढतो आणि तो फुगवटा काय करतो, त्या पाण्याला परत स्पीडनं पुढे ढकलायला चालू करून देतो. सेम पद्धतीनं सपकेनमध्ये होतं. ज्यावेळेला तुम्ही फूट वाढत असते, 8-9 डोळ्यापर्यंत जाते, 8-9 पानापर्यंत जाते, त्याला तुम्ही 5 किंवा 6 पानावर त्याला कट करता. त्या फुटीला ज्याला तुम्ही कट करता त्यावेळेला त्या पिरियडमध्ये येणारा सगळा अन्नसाठा जो आहे तो सगळा मागच्या पानांच्या मध्ये किंवा त्या फुटीमध्ये भरला जातो. आणि ज्याला मग नवीन फूट एक 4-5 दिवसानंतर बाहेर येते, त्या नवीन फुटीच्या पहिल्या 2-3 डोळ्यांना तो अन्नसाठा मिळतो आणि तिथं गर्भधारणा होण्याचे चान्सेस वाढतात. सेम हीच पद्धत आपण CCC वापरताना करतो. अर्थात CCC मध्ये 2 मुद्दे आहेत, एक सायटोकायनिन वाढवायचा आणि दुसरा अन्नसाठा वाढवायचा. ज्यावेळेला आपण CCCचा वापर करतो त्यावेळेला काही कालावधीसाठी त्या शेंड्याची वाढ मंदावली जाते. जो शेंडा स्पीडनं वाढत असतो त्याची वाढ मंदावते आणि मग मागं अन्नसाठा भरला की तिथं गर्भधारणा होते, असा तो कन्सेप्ट आहे. याचा अर्थ काय बघा की गर्भधारणा होण्यासाठी अन्नसाठा गरजेचा आहे. गर्भधारणेच्या कालावधीमध्ये जसं की आता मे महिन्यामध्ये झालं की गर्भधारणेच्या कालावधीमध्ये पाऊस पडला, जमिनीमधला वाफसा गेला, ढगाळ वातावरण राहिलं, अन्न तयार करायच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आला, आपल्या मनामध्ये शंका चालू झाली की गर्भधारणा होईल का नाही होईल. अशी कितीतरी उदाहरणं आपण देऊ शकतो. गर्भ बाहेर पडताना ऑक्टोबर कटिंगचा पहिला दिवस, पेस्टचा पहिला दिवस ते पुढचे 17 दिवस, या कालावधीमध्ये सुद्धा आपण बघतो की जिरण्यासारखी एक विकृती आपला पाठलाग करते. प्लॉट जिरत राहतात. आता हे प्लॉट कुठल्या याच्यामध्ये जिरतात की त्यामध्ये सुद्धा आपण बघतो की पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये असेल, जमिनीमधला वापसा जर निघून गेलेला असेल, अशा वेळेला प्लॉट जिरायचं पर्सेंटेज वाढून जातं. फ्लावरिंगमधली गळ आणि कूज याच्याशीच संबंधित आहे, अन्नसाठ्याशीच संबंधित आहे. माझा बोलण्याचा मतितार्थ आहे की द्राक्षामध्ये जेवढ्या काही विकृती आहेत, इवन द्राक्षामध्येच नाहीत, प्रत्येक पिकांच्या मध्ये ज्या काही विकृती आहेत, ह्या विकृत्यांचं जे मूळ आहे ना ते अन्न तयार करायच्या प्रक्रियेतला अडथळा हेच आहे. तुम्ही बारकाईने जर प्रत्येक पिकांचा विचार करत गेला तर प्रत्येक पिकामध्ये विकृत्यांच्यामुळे होणारे जे नुकसान आहे हे नुकसान मॅक्सिमम जास्तीत जास्त अन्न तयार करायच्या प्रक्रियेत अडथळा आल्यामुळे होतं. मग यात जर का आपण बारकाईनं बघितलं तर याच्यामध्ये ढगाळ वातावरण आहे, अन्नद्रव्यांची कमतरता आहे, अन्नद्रव्यांची विषारता आहे, जमिनीतील वाफसा आहे, त्याचबरोबर वातावरणामधले जे चेंजेस होतात, ह्युमिडिटी वाढते, कमी होते, थंडी वाढते, अतिशय उष्णता वाढते मे महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये, त्याचबरोबर पाऊस जास्त पडतो. अशा ज्या काही वातावरणातले जे बदल असतात, एक्स्ट्रीम लेवलला ज्यावेळेला वातावरण जातं, अति थंडी, अति उष्णता, अति पाणी, ह्याला आपण स्ट्रेस म्हणतो. आणि ह्या स्ट्रेसमुळे बऱ्याच वेळेला वेली अंतर्गत जे हार्मोन्स तयार होत असतात, एन्झाईम्स तयार होत असतात, कॅटलिस्ट तयार होत असतात,
वेगवेगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांच्यावर याचा वाईट परिणाम होतो. आणि मग वातावरणाच्या बदलांचा ज्यावेळेला त्या वेलीच्या एन्झाईम्स निर्मितीवर, हार्मोन्स निर्मितीवर, कॅटलिस्ट निर्मितीवर वाईट परिणाम होतो, त्यावेळेला त्याच्या ज्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज असतात त्यातली पहिली मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी म्हणजे अन्न तयार करायची क्रिया, याच्यावर पहिला परिणाम होऊन जातो. पहिला स्ट्राईक तिथं होतो. आणि अन्न तयार करायची प्रक्रिया बिघडली की मग बाकीच्या सगळ्या प्रक्रिया बिघडायला चालवून जातात. म्हणजे साधारणपणे आपल्या लक्षामध्ये एक गोष्ट आली की जर का द्राक्ष वेलीमध्ये अन्न तयार करायच्या प्रक्रियेमध्ये, अन्न निर्मितीमध्ये जर अडथळा आला तर वेगवेगळ्या प्रकारच्या विकृत्या वेलीमध्ये यायला चालवून जातात. आणि ह्याच विकृत्या सध्या आपली डोकदुखी बनलेल्या आहेत. मग आता जर उपाययोजना करायची असेल तर ती काय करायला पाहिजे? तर सरळ आहे की वातावरणाच्या बदलांच्यामुळं जर का अन्न तयार करायच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येतोय तर तेवढ्या कालावधीसाठी आपणाला त्याला रेडीमेड फूड मटेरियल द्यायला पाहिजे. त्यासाठी मी एक उदाहरण सांगतो की बऱ्याच वेळेला आपण आजारी पडतो, आपली पचनसंस्था बिघडून जाते, आपल्याला डिसेंट्री लागते, आपल्याला वॉमिटिंग व्हायला चालू होऊन जातं. 1-2 दिवस झाले की आपली बॉडी पूर्णपणे अशक्त होऊन जाते. आणि अशा वेळेला मग आपल्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं जातं, हॉस्पिटलला नेलं जातं. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात येतं की आपल्या बॉडीमध्ये अन्नसाठा एकदम कमी झालेला आहे, एनर्जी नाही, ताकद नाही. अशा वेळेला त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढण्यासाठी तुमच्या बॉडीला पहिल्यांदा एक रेडीमेड फूड मटेरियल द्यावं लागतं. बॉडी स्टेबल करावी लागते. आणि त्यासाठी पहिलं काम केलं जातं डॉक्टरांच्याकडून, ते म्हणजे सलाईन लावली जाते. आता ही सलाईन तुमच्या बॉडीला स्टेबल करण्यासाठी तात्पुरता उपाय आहे, ती काही कायमस्वरूपी नाही. तुम्ही दवाखान्यातून ज्यावेळेला डिस्चार्ज घेता हॉस्पिटलमधून त्यावेळेला ती सलाईन तुम्ही काही घरी घेऊन जात नाही. परंतु आलेल्या प्रॉब्लेममध्ये तुमच्या शरीराला लागणारी जी ऊर्जा आहे, अन्नसाठा जो आहे किंवा अन्न निर्मिती व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला तात्पुरती ती एक उपाययोजना केलेली असते. द्राक्षामध्ये सुद्धा हेच करायला पाहिजे की जर का वातावरणाच्या बदलांच्यामुळं काही कालावधीसाठी जर अन्न निर्मितीवर परिणाम होणार असेल तर अशा वेळेला वातावरणाला आपण नाही करेक्ट करू शकत, आपण पाऊस नाही थांबवू शकत, आपण जमिनीमध्ये लगेच वापसा नाही आणू शकत, ढगाळ वातावरण असेल तर आपण काही ते सूर्यप्रकाश नाही आणू शकत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत. परंतु अशा गोष्टी ज्यावेळेला घडतात, वातावरण ढगाळ होऊन जातं, सूर्यप्रकाश कमी यायला लागतो, पाऊस चालू होऊन जातो, जमिनीमधला वापसा निघून जातो, अशा गोष्टी ज्यावेळेला घडतात त्यावेळेला त्या ठराविक कालावधीसाठी त्या वेलीला आपणाला बाहेरून अन्नसाठा सप्लाय करावा लागतो, आर्टिफिशियली, कृत्रिमरित्या. आणि ह्याला आपण रेडीमेड फूड मटेरियल असं म्हणतो, रेडी फूड मटेरियल. मग असे जे कालावधी आहेत, या कालावधीमध्ये जर का आपण अशा प्रोडक्टचा वापर केला, अशा कन्सेप्टचा जर वापर केला तर निश्चितच आपण बघतो की या संकटातून आपण बाहेर येऊ शकतो. आपल्याकडे काय चाललेलं आहे की आपण बरोबर उलटं करतो. बघा, मी परत एकदा एक गोष्ट सांगतो की विकृत्या येण्यापाठीमागं PGR कारणीभूत आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की GA असेल, CPP असेल, स्टिरॉइड्स असतील, हे सुद्धा कारणीभूत आहेत. इथिलीन सारखं संजीवक आहे, ते सुद्धा कारणीभूत आहे. बर्निंगचा पिरियड ज्यावेळेला चालू होऊन जातो, उकड्याचा पिरियड ज्यावेळेला चालू होऊन जातो, त्यावेळेला इथिलीनची निर्मिती जर झाली वेली अंतर्गत तर बर्निंग वाढू शकतं. म्हणजे ही जी काही सगळे PGR आहेत, हे जे काही सगळे हार्मोन्स आहेत, यांचा या विकृत्यांशी जवळचा संबंध आहे. आता ज्यांचा विकृत्याशी जवळचा संबंध आहे त्याच प्रोडक्टचा वापर आपण विकृत्यांच्या कालावधीमध्ये करायला चालू करतो. पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये चालू झाले, ढगाळ वातावरण चालू झालं, जमिनीतला वापसा गेला, तुम्ही बारकाईनं बघा की आपण ह्या PGRला लगेच पकडतो, PGRचा वापर चालू करून देतो. खरं तर या पिरियडमध्ये तुम्ही रेडीमेड फूड मटेरियलचा भरपूर सप्लाय करायला पाहिजे, रिपीटेडली सप्लाय करायला पाहिजे, वारंवार सप्लाय करायला पाहिजे. अशा कालावधीमध्ये जर का आपण रेडीमेड फूड मटेरियल जर का देत राहिलो मुळांच्या वाटे, पानांच्या वाटे, तर निश्चितच याच्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो. काही अंशी याच्यामध्ये आपण जिंकू शकतो, नुकसान टाळू शकतो. खरं तर आत्ता परिस्थिती जर आपण बघितली तर ह्या विकृत्या कंट्रोल करण्यासाठी, वेगवेगळे प्रोडक्ट तयार करण्यासाठी मोठ्या संशोधनाची गरज आहे. हे जे काम आहे
हे कंपन्यांच्या पुढे एक मोठं चॅलेंज आहे, शास्त्रज्ञांच्या पुढे एक मोठं चॅलेंज आहे, तज्ज्ञांच्या पुढे एक मोठं चॅलेंज आहे की आता येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला हे बुरशीनाशकं कीटकनाशकं बस झाली. जेवढी काही बाजारात आलेली बुरशीनाशकं आहेत, कीटकनाशकं आहेत, आम्हाला सफिशियंट आहेत. आता आम्हाला याच्यामध्ये संशोधन नको आहे. आम्हाला आता संशोधन पाहिजे विकृत्या कंट्रोल करण्यासाठी. ज्या विकृत्यांच्यामुळं जास्तीत जास्त आमचं नुकसान व्हायला लागलेलं आहे, ह्या विकृत्या कंट्रोल करण्यासाठी, त्या आवाक्यात आणण्यासाठी, त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट मार्केटमध्ये येणं गरजेचं आहे. मग असे काही प्रोडक्टमध्ये मार्केटमध्ये आले नाहीत का? तर मागच्या 8-10 वर्षामध्ये, 15-20 वर्षामध्ये असे काही प्रोडक्ट मार्केटला आले की जे रेडी फूड मटेरियलचं एक चांगला उदाहरण होतं. त्याच्यामध्ये पहिलं जे मटेरियल मार्केटला आलं ते सीवीड एक्स्ट्रॅक्ट. समुद्र शेवाळ्यांच्यापासून तयार केलेले काही आर्क मार्केटमध्ये आले, त्याला आपण सीवीड एक्स्ट्रॅक्ट असं म्हणतो. खरं तर या सीवीड एक्स्ट्रॅक्टचा पहिला वापर मेडिकल सायन्समध्ये सुरू झाला आणि मेडिकल सायन्समधनं हा कन्सेप्ट ॲग्रिकल्चरमध्ये आला आणि मागच्या 15-20 वर्षापासून आपण या सीवीड एक्स्ट्रॅक्टचा वापर द्राक्ष शेतीमध्ये आणि इतर शेतीमध्ये सुद्धा आपण करतोय. त्याचे रिझल्ट आपण बघतोय. सीवीड एक्स्ट्रॅक्ट मार्केटमध्ये असतानाच पुढचा एक कन्सेप्ट मार्केटमध्ये आला, तो म्हणजे प्रोटीन कन्सेप्ट, अॅमिनो ॲसिड्स कन्सेप्ट मार्केटमध्ये आला. काही सिंथेटिक अॅमिनो ॲसिड्स किंवा काही नॅचरल अॅमिनो ॲसिड्स किंवा प्रोटीन्स मार्केटमध्ये आले. हे सुद्धा रेडीमेड फूड मटेरियलचाच एक भाग होता आणि आपण बघितलेलं आहे मागच्या 8-10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये की ह्या सिंथेटिक किंवा नॅचरल अॅमिनो ॲसिड्समुळं मोठ्या प्रमाणामध्ये आपण फुगवणी, लांबी, ह्या सगळ्या फुटींची वाढ, ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकलो. आता ऑलरेडी आपल्या मार्केटमध्ये रेडीमेड फूड मटेरियलमधले हे 2 कन्सेप्ट आहेत. एक सीवीड एक्स्ट्रॅक्टचा कन्सेप्ट आहे आणि दुसरा ह्या प्रोटीनचा किंवा अॅमिनो ॲसिडचा एक कन्सेप्ट आहे. त्याचबरोबर अजून काही मार्केटमध्ये असे प्रोडक्ट आहेत की ज्यांच्यामध्ये ऑर्गॅनिक एक्स्ट्रॅक्शन्स काही टाकलेले आहेत. म्हणजे प्लांट एक्स्ट्रॅक्ट असतील, ॲनिमल एक्स्ट्रॅक्ट असतील, त्यांच्यापासून पण डिझाईन केलेले काही प्रोडक्ट की जे रेडीमेड फूड मटेरियल म्हणून वापरले जातात. असे पण काही प्रोडक्ट मार्केटमध्ये आता आहेत. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला अजून विचार करायला पाहिजे की जर का पावसाचं प्रमाण अजून वाढतंय, क्लायमॅटिक कंडिशन्स अजून ॲडव्हर्स होताना दिसत आहेत, विरुद्ध जाताना दिसत आहेत, आपल्या विरोधात जाताना दिसत आहेत, तर अजून काही प्रोडक्ट येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी संशोधन होणं गरजेचं आहे. आत्ताच मार्केटमध्ये या रेडीमेड फूड मटेरियलमधला अजून एक कन्सेप्ट मार्केटमध्ये आला. तो जस्ट आलेला कन्सेप्ट आहे आणि ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये तो कन्सेप्ट याच आठवड्यामध्ये, मागच्या आठवड्यामध्ये मार्केटमध्ये लॉन्च केला गेला. याच्यामध्ये आपण बघतो की एक वेगळा कन्सेप्ट आणला मार्केटमध्ये की जो रेडीमेड फूड मटेरियलमधला सगळ्यात टॉपचा कन्सेप्ट आत्ताच्या घडीला मानला जातो. याच्यासाठी मी एक उदाहरण सांगतो की आपल्याकडे जी मोठमोठी झाडं असतात, ह्या झाडांच्यामध्ये डिंक तयार केला जातो. डिंक हे झाडाचं सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात कॉन्सन्ट्रेट फूड मटेरियल आहे. झाड डिंक कशासाठी तयार करतं तर ज्या ज्या वेळेला ॲडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन्स होतात, ज्या ज्या वेळेला स्ट्रेस येतात, त्यावेळेला ही झाडं काय करतात, त्या डिंकामधलं जे अन्नसाठा आहे तो स्वतःसाठी वापरून घेतात. जो आपण मागच्या 20-25 मिनिटांमध्ये विषय घेतलेला आहे की वातावरणाच्या बदलामुळं अन्ननिर्मितीवर वाईट परिणाम होतो आणि अन्ननिर्मितीवर वाईट परिणाम झाला की वेगवेगळ्या विकृत्या येतात. हाच कन्सेप्ट निसर्गानं स्वतःहून सोडवलेला आहे. ते निसर्गाला काही सांगायला लागलेलं नाही. निसर्गात जी झाडं असतात त्यांच्यामध्ये आपण बघतो की झाड डिंक तयार करून ठेवतं, कारण त्या झाडाला सुद्धा माहीत असते की भविष्यामध्ये जर का काही प्रॉब्लेम आले, काही स्ट्रेस आले, समजा काही वातावरणाचे बदल आले, तर आपल्याला जगून राहता आलं पाहिजे, आपल्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज व्यवस्थितपणे करता आल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आपल्याला जी एनर्जी आहे ती आपण साठवून ठेवायला पाहिजे आणि ही एनर्जी साठवून ठेवली जाते डिंकाच्या माध्यमातून. डिंक हा शेवटचा प्रॉडक्ट आहे. त्याला सुपर फूड म्हणलं जातं. पृथ्वी तलावरचं सुपर फूड आहे. बघा आपल्याकडे सुद्धा ज्या ज्यावेळेला आपल्या शरीरामध्ये विकनेस जाणवतो, अशक्तपणा जाणवतो, बरेच काही जुनाट आजार आपल्या शरीरामध्ये असतात, अशा वेळेला जो विकनेस आपल्या शरीरामध्ये आलेला आहे तो भरून काढण्यासाठी डिंकाचा वापर केला जातो ॲज अ फूड म्हणून, एक अन्न म्हणून.
बऱ्याच वेळेला काही ॲक्सिडेंट केसमध्ये ज्यावेळेला आपल्या शरीरातून बरंचसं रक्त गेलेलं असतं, शरीरातलं आपल्या बरंचसं मटेरियल वाया गेलेलं असतं, अशा वेळेलासुद्धा ह्या डिंकाचा वापर एक सुपरफूड म्हणून केला जातो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्यामध्ये ज्यावेळेला डिलिव्हरी होते महिलांची, त्या डिलिव्हरीनंतर त्यांच्या बॉडीमधून जे गेलेलं वेगवेगळ्या प्रकारची जी काही अन्नसाठा आहे तो लगेच भरून काढण्यासाठी आपल्याकडे डिंकाचे लाडू दिले जातात. याचा अर्थ आहे की डिंक हा सुपरफूड म्हणून काम करतो वेलीसाठी किंवा पिकांसाठी मध्ये, वनस्पतीसाठी सुद्धा आणि माणसांसाठी सुद्धा. त्याच पद्धतीनं प्रत्येक वनस्पतीमध्ये अजून एक प्रोडक्ट तयार केला जातो, तो म्हणजे ऑइल, तेल. वेगवेगळ्या प्रकारची तेलं तयार केली जातात, प्रत्येक वनस्पतीमध्ये ती होत असतात. आणि ही तेलसुद्धा जे आहे ती एक प्रकारचं स्टोर्ड फूड मटेरियल आहे, कॉन्सन्ट्रेटेड स्टोर्ड फूड मटेरियल आहे, सुपर फूड आहे. आणि हाच कन्सेप्ट आता ॲग्रिकल्चरमध्ये आला की ह्या तेलाच्या माध्यमातून त्या तेलांना काही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करून ह्या तेलांचा वापर, वेगवेगळ्या वनस्पतीमधून निघणारी वेगवेगळी तेलं, अर्थात ह्या वेगवेगळ्या तेलांचा वेगवेगळे पद्धतीनं वापर होतो, त्याची वेगवेगळी कामं आहेत. सोयाबीन तेल असेल, करडईचं तेल असेल, ह्या प्रत्येक तेलामध्ये एक प्रॉपर्टी आहे. ह्या सगळ्या तेलांचं कॉम्बिनेशन करून त्याचे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज लक्षात घेऊन काही प्रोडक्ट तयार केले गेले आणि हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आत्ता आले. USK ॲग्रो सायन्सेस म्हणून जी कंपनी आहे ती कंपनी मार्केटमध्ये एक प्रोडक्ट आणते. ओमिल नावाचं एक प्रोडक्ट जस्ट आता लॉन्च झालेला आहे मार्केटमध्ये. हा प्रोडक्ट ॲग्रिकल्चरमधला पहिला प्रोडक्ट आहे या कन्सेप्टवर तयार केलेला. ऑइल ॲज अ फूड मटेरियल अशा प्रकारचा हा ॲग्रिकल्चरमधला पहिला प्रोडक्ट आहे. या प्रोडक्टच्या वापरानं सुद्धा अन्न निर्मितीमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडथळे येतात ते अडथळे निश्चितपणे दूर केले जाऊ शकतात. ऑक्टोबर कटिंगमध्ये प्लॉट जीर्ण किंवा घड जीर्ण, गळ आणि कूज, त्याचबरोबर शुगरसारखी समस्या, फुगवणीसारखी समस्या, कडाक्याच्या थंडीमुळे येणारे स्ट्रेस, अति टेम्परेचरमुळे येणारे स्ट्रेस, त्याचबरोबर अन्नद्रव्यांची ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी कमी होणं, ह्या सगळ्यांच्यावर हा प्रोडक्ट काम करू शकतो. ओमिल नावाचा एक प्रोडक्ट तो मार्केटमध्ये जस्ट आलेला आहे की ज्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या विकृत्या कमी करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. अर्थात 100% हे आपण करू शकणार नाही, कारण ही एक निसर्गानं घडवलेली प्रक्रिया आहे. ही विकृती जी येते याच्यामध्ये निसर्गाचा मोठा हात आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा प्रोडक्ट वापरताना किंवा अशा प्रकारचे कन्सेप्ट वापरताना काही लिमिटेशन्स आहेत. 100% निसर्गाला आपण फाईट नाही करू शकत, परंतु येणाऱ्या ज्या काही विकृती आहेत ह्या विकृत्या निश्चितपणे आपण यातून कव्हर करू शकतो अशा प्रकारचे प्रोडक्ट जर आपण वापरले. म्हणजे आता ज्या काही विकृत्या येणार आहेत याच्यामध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्टचा मुक्त हस्ते वापर करा, प्रोटीन किंवा ॲमिनो ॲसिडचा मुक्त हस्ते वापर करा. आणि मी आता जो शेवटचा कन्सेप्ट तुम्हाला सांगितला की जो ॲग्रिकल्चरमध्ये पहिल्यांदाच येतोय तो म्हणजे ओमिलसारखा प्रोडक्ट की ज्याचा वापर करून आपण बऱ्यापैकी ह्या विकृत्या थांबवू शकतो. तर आज हे काही चर्चासत्र जे घेतलेलं आहे द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिक यांच्यातर्फे, ह्या चर्चासत्रासाठी डॉक्टर ढिकले साहेबांनी मला आमंत्रित केलेलं होतं. त्यांचा मी आभार मानतो. द्राक्ष विज्ञान मंडळाचे सगळे कर्मचारी, सगळे संचालक मंडळ, त्याचबरोबर सगळे सभासद यांचासुद्धा मी आभार मानतो. मला बोलायची संधी दिली याच्यासाठी मी आपला आभारी आहे.